चला, एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही घेऊन उतरताय, जातीपातीच्या पलीकडचा शेतकऱ्याचा मुद्दा आहे आणि हा काही फक्त मराठा समाजापुरताचा लढा नसेल, कारण आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजामध्ये शेती करणारा एक मोठा वर्ग आहे, त्यामुळे या सर्वांसाठीचा हा लढा असेल, हा फक्त मराठ्यांपुरतीचा नसेल। दरम्यान काल ज्या स्वरूपामध्ये ही सगळे दसऱ्याचे मेळावे झाले, या मेळाव्यामध्ये ते वाल्मिक कराडांचा फोटो दाखवला गेला आणि आवर लीडर, आवर बॉस अशा स्वरूपाचं फोटो दाखवून वाल्मिक कराड हे आमचे नेते आहेत असं सांगितलं गेलं। कितपत योग्य वाटतं तुम्हाला अशा स्वरूपामध्ये वाल्मिक कराडांचे फोटो सभांमध्ये दाखवले गेले काही लोकांच्या? ते नाही, आता ते दोघं बी कसे आहेत बरं का, एका उच्च नेत्याचे ज्यानं प्रतिष्ठा या राज्यात देशात कमवली, लोकनेता म्हणून पदवीचा मानाचा तुरा डोक्यावरती खोवला, त्या साहेबांचे हे दोघं जण त्यांचे वंशज म्हणून काम करतात किंवा त्यांचे आता वारस म्हणून खाली काम करतात। यांना जर अक्कलच नाही काय काम करावं, आपण कोणाला सांभाळतो, आपण कोणत्या गुंडाला सांभाळतोय, काय करतोय, हे नुसते दातडकाडी चलत ते चष्मे घालते इकडून तिकडून। हां, ते 4-5 टक्कोची ते लाभार्थी टोळी ती टुकार घेऊन ते व्हॉट्सअप फेसबुकवर लिहितात आणि तेवढ्यावर दातडकाडी ते हे बी नेते दोघं असून समाधान मानतात। अरे ते लोकांना ती टोळी लाभार्थी टोळी गुंडाची परळीतली ती लोकांना खवळून घेती आणि तुम्ही दोघं जण त्यांना सपोर्ट करता आणि तुम्ही दोघांना सपोर्ट केल्यामुळे तुम्ही लागले संपायला। तुमच्या डोक्यात काही किडे पडलेत का की एका चिल्लर गुंडामुळं आणि काही पोरं मराठ्यांच्या विरोधात व्हॉट्सअप फेसबुकला सोशल मीडियावर लिहितात म्हणून एवढे मोठे 2 नेते असून तुम्ही वारसा चालवता एका लोकनेत्याचा, ज्याने राज्यापासून देशापर्यंत ठसा उमठेला आपला स्वतःचा, मराठवाड्याचा उमठवला, राज्याचा उमठवला दिल्लीपर्यंत आणि लोकनेता होऊन महाराष्ट्रात माघारी आला तो माणूस, त्यांचे वारस म्हणून तुम्ही काम चालवता राजकीय वारसा पुढं आणि असल्या गुंडाला घेऊन आमच्या विरोधात मराठ्याच्या विरोधात लेणाराला पाठबळ देता तुम्ही। अरे तुम्ही संपत चाललात ना त्यांच्यामुळं, हे असले जवळ धरल्यामुळं तुम्ही लयाला चाललात, लयाला। आणि तुम्हाला जर तेच चांगलं सुख वाटत असेल, मराठ्यांच्या विरोधात सोशल मीडियात येणारे पोरं ती टोळी तुमच्यासाठी जर महत्त्वाची आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचं राजकीय करिअर संपलं। आणि तुम्हाला दोघांनाही सांगतो, माया नादी लागू नका, माया जातीच्या लागू नका आणि तुम्हाला खास सांगतो, छगन भुजबळचं ऐकून तुमचा राजकीय देवारा करून तुम्ही दोघं घेऊ नका। त्या छगन भुजबळला अजित पवार संपवायचा आहे, हे ध्यानात ठेवा आणि तुम्ही दोघं तुमचं करिअरच उद्ध्वस्त करून टाकू आम्ही जर आमच्या मराठ्याच्या मागे लागलात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।